माझी तयारी मी तुम्हाला सांगतो. 92-93 साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोह्यांच्या विरुद्ध, तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होतात आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती. तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे, बाळासाहेब आता बस झालं, आता पुरे झालं. आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही, आज आहे ती हयात. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा. कोणाचा? नाना पाटेकर. किती जणांनी पाहिलाय? आहे ना. त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी. तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ऍम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ऍम्ब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी, कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. आणि म्हणाले मारायला आलात तर ऍम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं, ऍम्ब्युलन्स घेऊन या, ऍम्ब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर. हे लक्षात ठेवा. वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला शेर का कलेजा लगता है आणि मनगटात जोर लागतो. नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही, त्याला मनगटात ताकद लागते. आणि तोंडात दम असून चालत नाही, तर मनगटात दम लागतो. तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. अरे तुम्हाला आम्ही 2-2.5 वर्षापूर्वी दाखवलंय, 3 वर्षापूर्वी तुमच्या टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले आम्ही. आमच्या नादाला काय लागतंय? अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे.